नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आपण बघू शकता बोरवेल ज्याच्यामध्ये शक्ती कंपनीचे 3 HP मोटर सोडलेली आहे आणि साईडलाच बघू शकता 3 HP शक्ती कंपनीचे सोलार आणि सोलारपासून जे वायर आलेलं आहे त्याच्यावरती एक चांगलं कव्हर जे आहे ते कंपनीने दिलेलं आहे, ज्याच्यामुळे वायर उन्हानं खराब होणार नाही. तर त्याच पद्धतीने बघू शकता बोरवेलमध्ये पहिले लोखंडी पाईप होते, तर ती लोखंडी पाईप आणि करंटची मोटर काढून सोलारची मोटर सोडलेली आहे आणि सोलार सोबत जे आहे ती हस्ती पाईप येतो आणि हस्ती पाईपासोबत एक सोल येत असते. तर बघू शकता साईडला सोल पण आहे, इथे बघू शकता आपण. मोटरचा लोड जे आहे तो पूर्ण त्या सोलवरती आहे आणि ह्या क्लॅम्पवरती आहे. तर बघू शकता सोलला जे आहे ते कापडाने पोत्याने जे आहे झाकलेलं आहे आणि वरी बघू शकता बांगडी पाईप आहे, तो सुद्धा कापडाने झाकलेला आहे कारण उन्हानं खराब होतो पाईप. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या एरियामध्ये बरेच किस्से असे होत आहेत की बाबा सोल जे आहे ते 1-2 वर्षांनी वरी ऊन लागून कुजत आहे आणि कुजून ते एका जागून कट होऊन किंवा उंदीरने कट करून ते खाली बोरवेलमध्ये जात आहे. बोरवेलमध्ये गेल्यानंतर त्याचा गोल गोल राऊंड होऊन एका जागी गच्च असं बसत असल्यामुळे पुन्हा ज्यावेळेस मोटरचा काही प्रॉब्लेम आला किंवा मोटर आपल्याला दुसऱ्या बोरवेलमध्ये सोडायची आहे, ज्यावेळेस आपण मोटर बाहेर काढायला जातो त्यावेळेस मोटर निघत नाही. ही समस्या बरेच जागी येत आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने अशी सोल जी आहे ती उघडी आहे आणि हे उन्हाने रोज रोज ऊन लागून हे थोड्या दिवसाने कुजून जाईल आणि कुजल्यानंतर ती कट होईल किंवा तुटून जाईल आणि पुन्हा मध्ये पडल्यानंतर मोटर निघतच नाही. पुन्हा खूप खर्च जे आहे ते वाढत आहे शेतकऱ्यांचा. तर सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की बुवा त्याला असे खराब पोते आपले गोल गुंडाळून सोलला ऊन लागणार नाही अशी व्यवस्था केली पाहिजे. तर ह्या बाबतीत तुमचे काय मत आहे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.